हॅलो अँड वेलकम एव्हरीबडी अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण बघूया मोशन इन प्लेनमधला पुढचा पार्ट. आपण लास्ट लेक्चरला थोडंसं व्हिलॉसिटीवरती कॉन्सन्ट्रेशन केलं होतं. व्हिलॉसिटी म्हणजे नक्की काय, ॲज वेल आपण बघितलं होतं की डिस्प्लेसमेंट आणि टाईमच्या ग्राफमध्ये रिलेशन्स कसे असतात. मग डिफरंट ग्राफ्स आपण 4 ते 5 ग्राफ्स आपण बघितलेले होते. ओके, आज आपण पुढची टर्म म्हणजे ॲक्सेलरेशनवरती कॉन्सन्ट्रेशन करूया. आजचं लेक्चर खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. डेफिनेटली ते तुम्हाला समजणार आहे ॲक्सेलरेशन टर्म काय, किंवा आज जे काय आपण बघणार आहोत ते 100% तुम्हाला समजणार आहे. यू विल गेट द 101% गॅरंटी वॉरंटी, काय पाहिजे ते घेऊ शकता. ओके, सो बघूया आपण पुढची टर्म. सो टर्म इज ॲक्सेलरेशन. कुठला टॉपिक सुरू आहे आपला? मोशन इन प्लेन. मोशन इन प्लेन, विमानामधली मोशन. ओके, मोशन इन प्लेन. सो एरोप्लेन मधली मोशन नव्हे. सो मोशन इन प्लेन इट मीन्स XY लाईक दिस, 2 डायमेन्शनल मोशन, दॅट इज प्लेन. ओके, नॉट एरोप्लेन. सो मोशन इन प्लेन आपला टॉपिक सुरू आहे. आपण व्हिलॉसिटी रिलेटेड लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे. आज आपण ॲक्सेलरेशनचा स्टडी करू. ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन. बऱ्याच वेळेला शब्द येतो बघा हा, ॲक्सेलरेशन. गाडीचा ॲक्सेलरेटेड असतो, गाडीची रेस करतो आपण. रेस हँडलला आपण राईट साईडला जो हँडल आहे आपला तो वाढवला की गाडी पळते ना. ओके, व्हेकल फास्ट मूव्ह होतं. सो दॅट इज द ॲक्सेलरेटेड. ओके, त्याला आपण ॲक्सेलरेशन वाढवलं किंवा ॲक्सेलरेट केलं असं आपण म्हणतो ना. सो गाडीचा ॲक्सेलरेटर समजते सगळ्यांना, रेस वाढवतो म्हणतो आपण. सो ॲक्सेलरेट करतो. सो दॅट इज द ॲक्सेलरेशन. तेच आहे इथं. ओके, फक्त बघा आपण टर्म्स कशा बघतो? डिस्प्लेसमेंट, व्हिलॉसिटी, ॲक्सेलरेशन. सिम्पल, डिस्प्लेसमेंट, व्हिलॉसिटी, ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? चेंज इन पोझिशन. डिस्टन्स आहे ते, डिस्प्लेसमेंट आहे ते, लेंथ आहे ती. ओके, डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम केलं की कोण मिळणार? व्हिलॉसिटी मिळणार. मग आता व्हिलॉसिटी अपॉन टाईम केलं की कोण मिळणार? ॲक्सेलरेशन मिळणार. सो सिम्पल डेफिनेशन पहिल्यांदा बघूया. ॲक्सेलरेशन इज the rate of change of velocity with respect to time. एक सिंपल डेफिनेशन आपण बोलली, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे ॲक्सेलरेशनला ए म्हणलं जातं, स्मॉल ए. हे लिनियर आहे बरं का. जर अँग्युलर असेल तर अल्फा म्हणलं जातं. अँग्युलरचा काही स्टडी नाही आहे इथं डिटेलमध्ये, इथं लिनियरचा स्टडी आहे. सो ॲक्सेलरेशन देअरफॉर ए इज इक्वल टू dv अपॉन dt असं लिहिलं जातं, किंवा डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी असंही लिहिलं जातं. सो दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ द ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन आहे म्हणजे बघा, व्हिलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद असतं. आणि आपण अजून एक सेकंद आहे ना. सो मीटर पर काय होणार? सेकंड स्क्वेअर होणार. हे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं SI युनिट झालं. तुम्ही व्यवस्थित लिहा, एका खाली ऐकल्या. मी थोडंसं कसंही लिहितो इथं समजून सांगण्यासाठी. CGS युनिट कसं असेल सांगा? CGS युनिट फक्त मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन कसं असेल सांगा? डायमेन्शन्स ऑफ द ॲक्सेलरेशन. ओके, इथं लेंथ दिसते का? येस. मास दिसते का? नो. टाईम दिसतोय का? येस. बघा लेंथ, ज्यांना डायमेन्शनची शंका आहे त्यांनी बघा, हे मीटर आहे ना, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मीटर म्हणजे लेंथ आहे. सो एकच लेंथ आहे ना, ते M1 म्हटलं. M स्क्वेअर असतं तर लेंथ 2 झाली असते ना, पण फक्त एकच आहे M1. सो लेंथ 1. मास तर नाही आहे, सो मास 0. टाईम आहे पण खाली आहे. सो टाईमची पॉवर किती आहे? 2 आहे बघा, सेकंड स्क्वेअर. सो टाईमची पॉवर 2 आहे ना, ती वरती घेतली तर -2 होणार ना. सो लेंथ 1, मास 0 आणि T -2 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑर डायमेन्शन्स ऑफ द ॲक्सेलरेशन. सो दिस इज द बेसिक डेफिनेशन. म्हणजे थोडक्यात आपल्याला एवढं समजतं आहे की ॲक्सेलरेशन हे व्हिलॉसिटीवरती डिपेंड आहे. साहजिकच ना, व्हिलॉसिटी वाढवली, येस ॲक्सेलरेशन आलं तिथे, ॲक्सेलरेटेड मोशन झाली ना. लक्षात येते, किंवा व्हिलॉसिटी वाढवली ॲक्सेलरेशन वाढलं असं आपण म्हणू शकतो. ओके, आता मला सांगा, आपण ॲक्सेलरेशनच्या काही कंडिशन्स कन्सिडर करूया. आता ही डेफिनेशन झाली, ठीक आहे. थोडंसं आता प्रॅक्टिकली या. चला सगळ्यांनी या. फॅन आहे तुमच्या डोक्यावरती फिरत असेल. ओके, फॅन फिरणारा माहिती आहे सगळ्यांना. किंवा टू व्हीलर कुठलंही एक्झाम्पल घेऊया आपण, फॅनचं घेऊया, समजून सांगायला सोपं पडतं. तर
आपण फॅनला रेग्युलेटर असतो 1 2 3 4 असं वाढतो ना, स्पीड वाढतं फॅनचं, अँग्युलर व्हेलॉसिटी वाढते त्याची. समजा फॅन आपण चालू केला, सो फॅन चालू केला की फॅन काय लगेच असं फिरायला लागत नाही. फॅन कसा फिरतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि देन मग कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने फिरत राहतो. सिम्पल. फॅन बंद केला, जो फास्ट फिरतोय तो 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. लक्षात आलं. फॅन सुरू केला की काय झालं, व्हेलॉसिटी वाढत 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 चालली, चला कॉन्स्टंट. फॅन बंद केला काय झालं, कमी 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 होत फॅन थांबला. सिंपल केस लक्षात आली. अजून मी तुम्हाला ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी इथं काय सांगितलेलं नाही, फक्त कंडिशन सांगितली. फॅन सुरू केला की सुरुवातीला हळूहळू फिरत फिरत तो फास्ट फिरून कॉन्स्टंट फिरतो. एक वर लावला ना फॅन, सो कॉन्स्टंट फिरणार ना. नंबर ऑफ रेव्होल्युशन्स रोटेशन्स सगळी ती कॉन्स्टंट असणार आहेत. फॅन बंद केला की पुन्हा त्याचा स्पीड कमी होऊन तो 0 होतो. सेम टू व्हीलरचं असतं. टू व्हीलरवरती आपण बसतो आणि लगेच काय आपण 60चं स्पीड घेत नाही ना, 10 20 30 40 50 आणि मग 60चं स्पीड घेऊन आपण कॉन्स्टंट जातो बघा. आणि पुन्हा थांबायचं असेल तर 50 40 30 20 10 असं करत थांबतो आपण. सो 3 केसेस इथं मिळाल्या बघा. पहिली केस काय मिळाली, व्हेलॉसिटी काय व्हायला लागलेली आहे, इन्क्रीज व्हायला लागलेली आहे, व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. ओके. दुसरी काय झाली केस, व्हेलॉसिटी काय झाली, कॉन्स्टंट. आणि तिसरी केस काय झाली बघा, व्हेलॉसिटी डिक्रीजेस. कळल्या का 3 केसेस. फॅन सुरू केला, फॅन सुरू केला, ओके, फॅन सुरू, सो व्हेलॉसिटी वाढत जाईल ना. ओके. फॅन आता कंटिन्युअस फिरतोय, सो फॅन 1 वर फिरतोय, फॅन इज रोटेटिंग, तेव्हा व्हेलॉसिटी कशी असेल फॅनची, साहजिकच कॉन्स्टंट असेल ना. आणि आता फॅन काय केला आपण, फॅन बंद केला, फॅन ऑफ केला आपण म्हणे, फॅन सुरू केला असं म्हणे आपण. 3 केसेस कळत आहेत. सो पहिल्यांदा व्हेलॉसिटी वाढत चालली, नंतर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आणि नंतर व्हेलॉसिटी डिक्रीज झाली. सो ह्या 3 केसेस समजल्या आता. सो बघा आता आपण असं म्हणूया, व्हेलॉसिटी जी वाढते ती इक्वल इंटरवल ऑफ टाइम असं वाढते ना. ओके. सो ही जी केस असते याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. व्हेलॉसिटी वाढली ना विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे ॲक्सेलरेशन आलं, मग ते कसलं ॲक्सेलरेशन असेल तर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असेल. इथं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, सो ॲक्सेलरेशन काय असेल बघा, 0 असेल. का, कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे. सो या केसमध्ये ॲक्सेलरेशन कसं आलं, 0 आलं. आता व्हेलॉसिटी वरून खाली येते म्हणजे डिक्रीज व्हायला लागलेली आहे. सो ॲक्सेलरेशन कसं मिळेल आपल्याला, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन मिळेल. बघा 3 ॲक्सेलरेशनच्या केसेस समजल्या का, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, 0 ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी डिक्रीजेस, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ह्याच निगेटिव्ह ॲक्सेलरेशनला डिसेलरेशन असं पण म्हणतात बघा, किंवा ऑर रिटार्डेशन शब्द लक्षात राहतात का बघा. दिस निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ॲज डिसेलरेशन ऑर रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन किंवा सिम्पल ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन 0 ह्या केसमध्ये, पण ह्या केसमध्ये ॲक्सेलरेशन निगेटिव्ह, का तर व्हेलॉसिटी डिक्रीज होत चाललेली आहे. सो दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केसेस ऑफ द ॲक्सेलरेशन. आणि हे काय कुठं बुकमध्ये नाही आहे, ह्या प्रॅक्टिकल केसेस आहेत. मी तुम्हाला फॅनचं एक्झाम्पल घेऊन सांगितलं किंवा टू व्हीलरचं एक्झाम्पल घेऊन सांगितलं. लक्षात आलं. सो जेव्हा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तेव्हा ॲक्सेलरेशन 0 असतं. जेव्हा व्हेलॉसिटी इक्वल इंटरवल ऑफ टाइम वाढत असेल तेव्हा ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं, आणि जेव्हा व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तेव्हा ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असतं. लक्षात आलं. याच्यामध्ये पण बघा, इक्वल इंटरवल ऑफ टाइममध्ये जर व्हेलॉसिटी वाढत असेल तर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट, एकच पर्टिक्युलर व्हॅल्यू त्याची राहते, पण ते ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे असं आपण म्हणतो. ओके. सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल केसेस ऑफ द ॲक्सेलरेशन. व्यवस्थित लिहून घ्या. बघा समजलं का. आता येऊ आपण पुन्हा डेफिनेशन करू. चला मी एरप करतो. ओके. नाव जर ही डेफिनेशन झाली, आता डेफिनेशनवरून आपण आता ॲक्च्युली ही मेन डेफिनेशन आहे, पण तरी पण आपण काय करूया, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन डिफाईन करूया. ॲव्हरेज कालच्यासारखंच ना, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, त्याला मी ए ॲव्हरेज असं म्हणतो, बार म्हणतो, वेक्टर क्वांटिटी ना. सो ॲव्हरेज ॲक्सेलरेशन कसं असणार, हीच डेफिनेशन आहे त्याची ॲक्च्युली, फक्त आपण लिहिताना अशी लिहूया,
v2 बार मायनस v1 बार अपॉन t2 मायनस t1. काल बघितलं होतं ना, म्हणजेच डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी ना. दिस इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. डेफिनेशन हीच. ओके. तसंच इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आपण काढूया. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन, त्याला मी ए इन्स्टंटेनियस असं म्हणतो. सो तिथं आपण काय घेतो, लिमिट डी टी टेन्स टू 0 डी व्ही अपॉन डी टी. हे डेल्टा म्हटलं तरी चालतं, असं काय नाही. सो ॲक्सेलरेशन हे म्हणजे काय, द ॲक्सेलरेशन ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. द ॲक्सेलरेशन ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. आणि ॲव्हरेज म्हणजे काय, दोन व्हेलॉसिटीचा डिफरन्स डिवायडेड बाय टाइम. दोन व्हेलॉसिटीचा डिफरन्स काढला डिवायडेड बाय टाइमचा डिफरन्स घेतला. सो व्हेलॉसिटी अपॉन टाइमच आलं ना. सो दिस टू आर द मेन डेफिनेशन्स ऑर बेसिक डेफिनेशन्स ऑफ द ॲक्सेलरेशन. सॉरी, ही मेन डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ही म्हणजेच ही लिहिली आहे का बघा, आणि ही म्हणजेच ही आहे. फक्त इथं काय आपण वापरलं, टाइम, इन्स्टंट कुठल्याही टाइमचं ॲक्सेलरेशन काढलं. सो त्याला नाव काय दिलं आपण, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. बघा इथपर्यंत समजलं का. व्हेरी इंटरेस्टिंग. दिस इज द जस्ट इंट्रोडक्शन ऑर बेसिक डेफिनेशन ऑफ द ॲक्सेलरेशन. आता कालचे ग्राफ जसे बघितले होते आपण तसे ग्राफ बघूया. चला हे लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. रब करतोय मी. ओके. सो आता काल आपण जे ग्राफ बघितलेले होते त्या ग्राफचा स्टडी करूया आपण. आता काल कुठले कुठले ग्राफ बघितलेले आठवा. काल आपण डिस्प्लेसमेंट आणि टाइम ग्राफ बघितले होते ना, आठवते कालचे ग्राफ. सो तशा फॉर्मॅटमध्येच आज आपण व्हेलॉसिटी आणि टाइम ग्राफ बघूया. सो ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन होता कालचा पॉईंट. सेम आज पण तसाच असेल. सो ग्राफिकल स्टडी म्हणतो मी, ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. फक्त इथं ग्राफ कुठले असतील आता, ग्राफ ऑफ व्हेलॉसिटी अँड टाइम. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ असतील सगळे. आता बघा, ग्राफ ऑफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. चला पहिला ग्राफ बघूया. ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. बुक प्रमाणे मी तुम्हाला हेडिंग देतो. ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. चला, ऑब्जेक्ट तर मूव्ह होतोय पण व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ओके. म्हणजे ॲक्सेलरेशन किती असेल, 0 असेल का, तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचं ॲक्सेलरेशन हे काय असतं, 0 असतं ना. सो या केसमध्ये ॲक्सेलरेशन कसं झालं, 0 झालं. आता ग्राफ बघायचा आपल्याला व्हेलॉसिटी आणि टाइम. सो मी इकडे टाइम लिहितो आणि इकडे मी व्हेलॉसिटी लिहितो. ओके. आणि हा 0 पॉईंट आहे सुरुवात. आता आपल्याला व्हेलॉसिटी कशी ठेवायची, कॉन्स्टंट ठेवायची. मग आपल्याला काहीतरी व्हेलॉसिटी पहिल्यांदा कन्सिडर केली पाहिजे. सो समजा आपण म्हणूया की एक गाडी आहे आणि ती 20च्या स्पीडनं चाललेली आहे असं आपण म्हणूया सुरुवातीला. सो इथं कुठेतरी त्याचं 20 स्पीड असेल ना. सो याला आपण व्ही म्हणूया. ओके. 20च्या स्पीडनं चाललेली आहे कधी, सुरुवातीला अगदी टाइम 0 असताना. सिम्पल. सो व्हेलॉसिटी काहीतरी आहे ना सुरुवातीला, एवढी 20 आहे असं आपण म्हणूया. आता बघा, गाडी चला 20च्या स्पीडनं चाललेली आहे. 1 मिनिट झालं तरी पण 20च्या स्पीडनं आहे. 2 मिनिट झालं तरी पण 20च्या स्पीडनं. होऊ शकतं ना, रस्त्यावरून आपण चाललो आहे टू व्हीलरवरनं. चला 1 मिनिट झाला तरी आपण 20चं स्पीड आहे. 2 मिनिटं झाली तरी 20चं स्पीड आहे. 3 मिनिट झाले तरी पण आपलं स्पीड 20च आहे. सो आपलं जे 20 मीटर पर सेकंड स्पीड आहे ते आपण चेंज करतोय का, नाही. पण इन्क्रीज कोण होत चाललं आहे, टाइम इन्क्रीज होत चाललेला आहे. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाला तरी अरे अजून हा आपण 20च्या स्पीडनं चाललेलं आहे. सो व्हेलॉसिटी इज व्हॉट, सो व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. म्हणजे बघा, इथं आलो तरी सुद्धा तेवढीच व्हेलॉसिटी. टाइम वाढला तरी सुद्धा तेवढीच व्हेलॉसिटी. टाइम वाढला तरी सुद्धा तेवढीच व्हेलॉसिटी. टाइम वाढला तरी सुद्धा तेवढीच व्हेलॉसिटी. सो काय होतं की व्हेलॉसिटी याच्यामध्ये काय होत चाललेली आहे, सो व्हेलॉसिटी बिकम कॉन्स्टंट. सो व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशन 0. सो दिस इज द कंडिशन दॅट ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ओके. सो वी कॅन say that as object is moving with constant velocity, okay, the acceleration becomes 0.
ॲक्सेलरेशन काय असणार आहे, 0 असेल, सिन्स ॲक्सेलरेशन इज इक्वल टू dv अपॉन dt. So acceleration become 0. So this is our first case, that is object is moving with. So मग या ग्राफ मधला समजा जर आपल्याला हा पॉइंट कन्सिडर करायचा झाला तर याला आपण T1 म्हणूया, चालेल, आणि समजा हा पुढचा आहे त्याला T2 म्हणूया, चालेल ना. सो बुकमध्ये असा ग्राफ दिलाय बघा, म्हणजे हाच ग्राफ बुकमध्ये असा काढला, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन नको, फक्त एवढं काढलेलं आहे. सो हा हे T1 झालं, हे T2 झालं. सो दिस इज द शेडेड रिजन असं आपण म्हणूया. सो तोच ग्राफ मिळतो. सो डोंट मेक कन्फ्युजन. ग्राफ बुकमधला आणि आपला ग्राफ हा सेमच आहे. सो महत्त्वाचं काय की कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने एखादं व्हेकल चाललंय, ऑब्जेक्ट चाललाय, पार्टिकल चाललेला आहे, फॅन कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने फिरतोय. सो ॲक्सेलरेशन 0 असेल, व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. बघा व्हेलॉसिटी टाइम वाढतोय पण व्हेलॉसिटीचा आकडा इथला काय हलत नाहीये वाय ॲक्सिसवरचा, तो 20च राहिलेला आहे फॉर एक्झाम्पल. दिस इज आवर फर्स्ट ग्राफ. समजलं. चला दुसरा ग्राफ इथेच काढतो मी, बुक प्रमाणे हेडिंग घेतो. ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस विथ ऑब्जेक्ट moving with velocity along positive x-axis with uniform acceleration. आता acceleration कसं आहे, युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, ॲक्सेलरेशन 0 आणि ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट फरक लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी जेव्हा कॉन्स्टंट असते तेव्हा ॲक्सेलरेशन 0 असतं. मग आता ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट ठेवायचा, याचा अर्थ काय करायचा, व्हेलॉसिटी कंटिन्युअसली अशी वाढत चालली पाहिजे, म्हणजे ॲक्सेलरेशन काय होणार आहे, कॉन्स्टंट होणार. सो व्हेलॉसिटी जेव्हा जेव्हा वाढत जाईल तेव्हा ॲक्सेलरेशन आपण काय म्हणूया, कॉन्स्टंट म्हणूया. सो हाच ग्राफ आपण पुढे कंटिन्यू करूया. सो काय येणार बघा, सुरुवातीला हा टाइम आहे सपोज आणि इथं व्हेलॉसिटी आहे. आपण इथं काहीतरी व्हेलॉसिटी होती ना आपली ही, आता इथनं कन्सिडर करूया. हा आपला 0 पॉईंट आहे. ओके, आता इथनं व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढणार आहे असं आपण म्हणूया. कॉन्स्टंट वाढली पाहिजे व्हेलॉसिटी, इक्वल इंटरवल ऑफ टाइम. वाढली व्हेलॉसिटी, अजून व्हेलॉसिटी वाढली, अजून व्हेलॉसिटी वाढली. सो इक्वल इंटरवल ऑफ टाइममध्ये जर व्हेलॉसिटी वाढत असेल तर ॲक्सेलरेशन कसं आहे त्याचं, कॉन्स्टंट आहे असं म्हटलं तरी चालेल. सो आपण 2 टाइम पिरियड रिप्रेझेंट करूया. सो याला म्हणूया T1 आणि याला म्हणूया T2. आपण कशाही पद्धतीने टाइम पिरियड्स इथं सांगू शकतो. मग त्याचा हा असेल V1 आणि त्याचा हा असेल V2. वाय ॲक्सिस हा V2, हा V1, हा T2, हा T1. लक्षात आलं. सो याच्यावर आपण ॲक्सेलरेशन कसं डिफाईन करणार, मग dv अपॉन dt. सो V2 मायनस V1 अपॉन T2 मायनस T1. दिस इज द ॲक्सेलरेशन विच इज कॉन्स्टंट. सो ॲक्सेलरेशन कसं आहे ह्या केसमध्ये, कॉन्स्टंट आहे. का तर व्हेलॉसिटी इक्वल इंटरवल ऑफ टाइममध्ये वाढत चाललेली आहे. 10, 20, 30 अशी एक इक्वल इंटरवल ऑफ टाइममध्ये व्हेलॉसिटी वाढत चाललेली. सो व्हेलॉसिटी जेव्हा वाढत जाते तेव्हा ॲक्सेलरेशन हे कॉन्स्टंट किंवा पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन मिळालं ना. सुरुवातीची केस फॅन वाढत चाललेला आहे, स्पीड वाढत चाललेला आहे. सो ती केस म्हणजे ही झाली. सो ॲक्सेलरेशन बिकम कॉन्स्टंट इन दिस पर्टिक्युलर केस. सो दिस इज द सेकंड ग्राफ ॲज वी कॅन सी. आता याच्या रिव्हर्स तिसरा ग्राफ घेऊया. चला मग हेडिंग सांगा, हेडिंग कसं असेल, ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ velocity along negative x-axis with uniform acceleration. आता हा जो पार्ट आहे तो निगेटिव्ह डायरेक्शनला आपण कन्सिडर करायचं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कालच्या ग्राफ प्रमाणे बघा, ह्याच्या बरोबर रिव्हर्स ग्राफ काढायचा. म्हणजे काय करायचं, निगेटिव्हचा अर्थ काय की आता फॅन आपल्याला बंद करायचा आहे. मग सध्या फॅन फिरतोय ना फास्ट, सध्या फॅन फास्ट फिरायला लागलेला आहे. सो फॅन काहीतरी व्हेलॉसिटीने फिरायला लागलाय ना. सो समजा त्याची व्हेलॉसिटी आपण, ठीक आहे आता हे मी रब करतो इकडलं. सो तिसरं हेडिंग बघा मी तिथं लिहिलेलं आहे, ग्राफ मी इथं ड्रॉ करतो. तुम्ही हवं तर नोट्स काढत असताना बुक जवळ ठेवा, टेक्स्टबुक, आणि एखादं सेंटेन्स ह्याच्या रिलेटेड बुकमधलं लिहा या ग्राफच्या खाली.
हे काही थेरी आहे तशी पुस्तकातील लिहायला पाहिजे असं नाही, आपल्याला अर्थ महत्त्वाचा समजणं गरजेचं आहे. त्यामुळे काही मी जास्त थेरी इथं लिहित नाही आहे. सो याचा असा अर्थ नाही की तुम्ही लिहायचं नाही, काय थोडंसं बुक जवळ घ्या आणि ह्या ग्राफशी रिलेटेड एखादा सेंटेन्स तुम्हाला जे समजतंय ते लिहा तिथं खाली कन्क्लुजन टाईपमध्ये, कारण महत्त्वाची डायग्राम आणि एक वाक्य पाहिजे आपल्याला, बाकी काय जास्त डिटेलमध्ये नको आहे, बुक प्रमाण सगळंच. ओके. सो या केसमध्ये काय होईल बघा, इकडं टाईम आहे, इकडे व्हेलॉसिटी आहे, बरोबर. सो सुरुवातीला इथं आहे फॅन काय तर, ह्याला आपण V1 म्हणूया, बरोबर ना. फॅन इथं आहे सुरुवातीला, ह्या व्हेलॉसिटीने फिरायला लागला. आता फॅन आपण बंद केला की व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज 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 विथ रिस्पेक्ट टू टाईम. बघा, सो कुठलेही 2 टाइम्स आपण कन्सिडर करूया. आपण हा घेतला पहिला किंवा ह्याला म्हणूया आपण V1 म्हणूया, V2 म्हणूया, हा आपला T1 असेल, हा T2 असेल. ओके. आता बघा, याच्यातनं हा मायनस करायचं म्हणजे आन्सर आपलं निगेटिव्ह येणार ना, व्हेलॉसिटी, बरोबर. सो निगेटिव्ह व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन येणार ना, म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसचा अर्थ ॲक्सेलरेशन काय होत चाललेलं आहे, व्हेलॉसिटी काय होत चाललेलं आहे, व्हेलॉसिटी इज डिक्रीजेस. त्याच्यासारखं सेंटेन्स वाटल्यास लिव्ह आहे इथं. ओके. व्हेलॉसिटी इज डिक्रीजेस विथ किंवा इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हेन्स ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. भले युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे, कॉन्स्टंट आहे, पण ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू कशी असेल, निगेटिव्ह असेल. का निगेटिव्ह असेल बघा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं, V2 मायनस V1 अपॉन T2 मायनस T1 ना. ओके. मग आता आपल्याला ठीक आहे, T2 मायनस T1 हा काहीतरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल, पॉझिटिव्ह डेल्टा टी मिळेल. पण जर V2 मायनस V1 केलं तर बघा, V2 लहान आहे ना, सो लहानातनं मोठी संख्या म्हणजे मायनस मिळेल ना. सो येणारा आन्सर कसा असेल, निगेटिव्ह असेल. देअरफॉर ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह इन दिस केस. म्हणजे फॅन आता बंद होऊन खाली खाली येत चाललेला आहे, रेस्ट होणार आहे फॅन, किंवा गाडी आपली फास्ट चालली होती ती आता स्लो होणार आहे. सो ही केस कुठली झाली, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजेच रिटार्डेशन, म्हणजेच डिसेलरेशन, बरोबर का. सो पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइमच, फक्त व्हेलॉसिटी खाली कमी झाली पाहिजे. ओके. सो इन दिस केस the velocity is decreases, hence acceleration is called as retardation. velocity काय होते, कमी कमी होत चाललेलं आहे, म्हणून ॲक्सेलरेशनला काय म्हटलं जातं, रिटार्डेशन म्हटलं जातं. सो दिस इज द थर्ड ग्राफ ॲज वी कॅन सी. ओके. चला लिहून घ्या, 3 ग्राफ झाले बघा आपले. आता 4था ग्राफ बघूया. बघा, समजते का, सगळा अर्थ सोपा आहे. हे मोशन महत्त्वाचं आहे, 12thला सगळं याचं कन्सेप्ट सगळ्या महत्त्वाच्या तुम्हाला लागतील. ओके. सो ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, 4था ग्राफ. ऑब्जेक्ट मुव्हिंग with non-uniform acceleration. non-uniform acceleration म्हणजे याचा अर्थ काय, तर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट नाही. सो कालच्या केससारखं. सो कालच्या केसमध्ये आपण कसं काय कन्सिडर केलं होतं, व्हेलॉसिटी नॉन युनिफॉर्म घेतली होती ना. आता ॲक्सेलरेशन घ्यायचं. मग समजा इथं T1 घेऊया, तेव्हा काहीतरी व्हेलॉसिटी आहे असं आपण म्हणूया, V1 म्हणूया याला. ठीक आहे. पुन्हा इक्वल टाईम काय, आता इक्वल इंटरवल पण नाही, त्यामुळे इथून डायरेक्ट इथला घ्यायचा, इक्वल इंटरवल घ्यायचा नाही. ओके. सो याला काहीतरी मग व्हेलॉसिटी असेल ना, फॉर एक्झाम्पल V2 म्हणूया. सो दिस पॉईंट. ओके. सो वी गेट दिस 2 पॉईंट्स. सो यांना आपण नावं वाटल्यास देऊया, ए आणि बी म्हणूया, बरोबर. सो हा स्लोप आहे ना हा, आणि ह्याचा ॲव्हरेज पॉईंट काढायचा इथे मिळेल आपल्याला, ज्याला आपण काल नाव कसं दिलं होतं, T0, आणि ह्याला नाव काय दिलं होतं, V0 म्हटलं होतं.
ओके, सो आपण ॲव्हरेज पॉईंट घेतो. लक्षात आलं. सो आता बघा ॲव्हरेज पॉईंट घेतल्यानंतर आपण एक टँजंट ड्रॉ करतो ना त्या पॉईंटला, हे काल बघितलेलं आपण. सो टँजंटच्या खाली तुम्हाला एक एरिया मिळाला बघा, हा एरिया टँजंटच्या खाली, बरोबर का. सो हा जो एरिया आहे हा एरिया म्हणजेच काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. आपल्याला माहिती आहे एरिया काढणं म्हणजे काय फाइंड होतं आपल्याला, डिस्प्लेसमेंट निघतं. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया शेडेड एरिया. हा जो शेडेड केलेला एरिया आहे ना ह्या टँजंटच्या खालचा, हा म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. ओके, आता आपण लिहूया ॲक्सलरेशन. लिमिट ऑफ डी टी टेन्स टू 0 म्हणतो आपण, डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी म्हणतो, किंवा सिम्पल डी व्ही अपॉन डी टी म्हणा, काही हरकत नाही. पण आता डी व्ही किती लिहायचं, V2 मायनस V1 अपॉन T2 मायनस T1. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द ॲक्सलरेशन. ओके, आता बघा हे ॲक्सलरेशन आपण असंही लिहिलं तर चालेल. इंटिग्रेशन कुठून, T1 पासून T2 पर्यंत. ओके, आणि व्हिलॉसिटी आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम, व्हिलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन करायचं ना. हा एरिया काढायचा म्हणजे काय करायचं आपल्याला, हे आणि हे मल्टिप्लाय केलं पाहिजे. समजा हा पोर्शन जर असा असता तर हे इंटू हे केलं असतं ना, लेंथ इंटू ब्रेथ, एरिया मिळाला असतं ना. तसं हे इंटू हे म्हणजे टाइम इंटू व्हिलॉसिटी. सो लिहिलं का, टाइम इंटू व्हिलॉसिटी. सो इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं ना, सो ॲक्सेलरेशन आपल्याला असं मिळणार आहे. ओके, आता बघा हेच मी असं लिहू का, T1 टू T2 व्हिलॉसिटी म्हणजे काय, dx अपॉन dt चालतंय, आणि हे dt, ह्या dt ला हे dt निघून जाईल. मग राहिलं काय बघा, फक्त T1 टू T2 फक्त dx राहिलं. सो जर डिस्प्लेसमेंटचं इंटिग्रेशन घेतलं तर कोण मिळतं आपल्याला, ॲक्सेलरेशन मिळायला लागलेलं आहे. सो हेच मग आपण असं लिहूया. सो x ऑफ T2 मायनस x ऑफ T1, हे लोअर लिमिट अप्पर लिमिट पुट केले. सो ही व्हॅल्यू मिळाली ॲक्सेलरेशनची बघा. सो ही व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात काय, डिस्प्लेसमेंटच आहे ना. सो हा एरिया मिळाला. सो एरिया म्हणजेच काय मिळालं आपल्याला, डिस्प्लेसमेंट मिळालं. डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंटची काय झाली बघा, सबट्रॅक्शन झाली. सो डिस्प्लेसमेंट डिफरन्स म्हणूया आपण. सो दिस इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन, और वी कॅन हॅव द एरिया. ओके, सो एरिया किंवा याला असं म्हणा, एरिया म्हणूया आपण. सो एरिया म्हणजेच काय मिळालं आपल्याला, डिस्प्लेसमेंट मिळालं. सो देअरफॉर एरिया इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. सो एक लक्षात ठेवा, ग्राफमधला हा जो पोर्शन असतो व्हिलॉसिटी आणि टाइम ग्राफमधला, इकडं व्हिलॉसिटीज पाहिजे आणि इकडं टाइम पाहिजे, हा जो पोर्शन असतो हा पोर्शन म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं, किंवा हा पोर्शन म्हणजे एरिया असतो. सो एरिया काढला की आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळतं. सो लक्षात ठेवा, एरिया काढायचं म्हणजेच काय काढायचं, डिस्प्लेसमेंट काढायचं. ओके, उदाहरणार्थ अजून एक सांगेन मी तुम्हाला. इकडं टाइम आहे समजा आणि इकडं व्हिलॉसिटी आहे. समजा तुम्ही इथनं काहीतरी व्हिलॉसिटी वाढत वाढत इथपर्यंत आला एका मिनिटामध्ये, ही तुमची व्हिलॉसिटी. ओके, तर इथं डिस्प्लेसमेंट कुठं आहे, तर हे डिस्प्लेसमेंट आहे बघा, हे एवढं. मग डिस्प्लेसमेंट काढा म्हटलं तर काय करायचं, मी नाव देतो ABC. तर ह्या ABCचा एरिया काढायचा. ट्रँगल आहे ना, सो ट्रँगलचा एरिया कसा असतो, 1/2 बेस इंटू हाईट ना. सो ह्याचा एरिया मिळाला आपल्याला. सो दिस इज नथिंग बट द एरिया ऑर डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट कुणाच्या मदतीने काढलं, व्हिलॉसिटीच्या आणि टाइमच्या मदतीने. सो दिस इज द फोर्थ ग्राफ. चला लिहून घ्या. ओके, चला लिहिलं का बघा. सो दिस इज द ग्राफिकल स्टडी ऑफ द मोशन, जो की आपण व्हिलॉसिटी आणि टाइम याच्यामध्ये हा स्टडी केलेला आहे. चला आता अजून एक पॉईंट बघूया आजच्या लेक्चरला. ओके, सो इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. मी बुक प्रमाणे आधी हेडिंग लिहून घेतो. इक्वेशन्स फॉर मोशन ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, यालाच काय म्हटलं जातं बघा, इक्वेशन्स ऑफ मोशन. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, इक्वेशन्स ऑफ मोशन्स. किंवा हीच इक्वेशन्स कसली म्हणतात, कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ऐकलाय शब्द, कायनेमॅटिकल इक्वेशन्स. 3 इक्वेशन्स आहेत ना, V इज इक्वल टू U प्लस AT,
देन एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर अँड v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाईस as. सो ही 3 इक्वेशन्स कशी आली याचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. व्हेरी सिम्पल. आत्ताचं आपण जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलं होतं तसंच घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा ग्राफ तरी आपल्याला समजला की ग्राफ हा डेफिनेटली टाइम आणि व्हेलॉसिटी मधला कन्सिडर करायचा आहे. सो टाइम इज इन सेकंड, व्हेलॉसिटी सपोज इन मीटर पर सेकंड. सिंपल ग्राफ आपण लिहून ठेवला. हा पॉईंट काय असतो आपला 0 पॉईंट आहे. ओके. आता समजा आपण मोशन घ्यायचे त्यात ॲक्सेलरेशन कसं पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. कॉन्स्टंट म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग ना, इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये व्हेलॉसिटी वाढत चाललेली आहे. सो फॅन चालू केला, फॅन वाढत चाललेला आहे. सो दिस इज कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. ही केस इथे घ्यायची. ओके. सो कायनॅमॅटिकल इक्वेशन्स ही कुणासाठी काढली जातात, ॲक्सेलरेशन जेव्हा कॉन्स्टंट असतं तेव्हा. ओके. आता आपण काय करूया, एक सुरुवातीला काहीतरी व्हेलॉसिटी कन्सिडर करूया. समजा इथं आहे आपण काहीतरी आपण 10च्या स्पीडनं आहे. सो ज्याला मी यू म्हणतो. ओके. सो यू इज व्हॉट, लेट यू इज इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे काहीतरी. सो यू इज व्हॉट, इनिशियल व्हेलॉसिटी. चला आता फॅन चालू केला, यू पासून फॅन चालू केला असं आपण म्हणूया. सो फॅन वाढत चाललेला आहे, स्पीड वाढत चाललेलं आहे ना, इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. चला स्पीड वाढत चाललेलं आहे, इथं आलं स्पीड. चला आता इथं येऊन मग फॅन आता कंटिन्युअस त्याच्या 1च्या स्पीडनं फिरायला लागलेला. सो ही झाली त्याची फायनल व्हेलॉसिटी व्ही. सो व्ही इज नथिंग बट द फायनल व्हेलॉसिटी. समजलं इथपर्यंत. आता जेव्हा यू होती तेव्हा आपला टाइम असेल इथं 0 असेल ना साहजिकच, आणि जेव्हा व्ही असेल तेव्हा काहीतरी आपला टाइम असेल ना इथं, त्याला आपण टी म्हणूया. ओके. सो इनिशियल टाइम तर 0 झाला. सो टी घेऊया, त्याला आपण म्हणूया फायनल टाइम म्हणूया. म्हणजे फॅन आपण सुरू केला, फॅन वाढायला लागला, फॅन वाढायला लागला, फॅन वाढायला लागला, आणि आता इथं जाऊन फॅन 1च्या स्पीडनं कंटिन्युअस फिरणार. सो हे एवढं काहीतरी सेकंदात होईल ना. सो तेवढा टाइम म्हणजे हा टी. सिंपल. सो टी इज द फायनल टाइम. आता आपल्याला काय करायचं आहे तर इक्वेशन्स काढायचे. तर इक्वेशन्स कशी काढण्यासाठी आता ही तर जॉमेट्री आपल्याला समजली, कंडिशन समजली. मी ह्याला थोडीशी जॉमेट्री तयार करतो. चालेल का बघा, हे जोडू शकतो ना मी इथं, चालेल. याला मी नावं देतो, बुक प्रमाण नावं देऊया आता आपण, तुमच्या कन्फ्युजनसाठी नको. सो ए म्हणूया याला आपण बी म्हणूया, याला आपण सी म्हणूया, आणि याला आपण डी म्हणूया. मी बुक प्रमाण नावं दिली. आता मला इथं किती पोर्शन मिळाले बघा. हा एक पोर्शन मिळाला जो की ट्रायंगल मिळाला मला, आणि हा एक पोर्शन मिळाला जो की मला रेक्टँगल मिळाला. चालेल का बघा. सो आपल्याला ट्रायंगल मिळाला ABC, आणि रेक्टँगल मिळाला, याला O म्हणूया आपण, OACD. बघा बरोबर आहे का. सो एक ट्रायंगल मिळाला आपल्याला आणि एक रेक्टँगल मिळाला. आपल्याला इथपर्यंत समजलं आपल्याला. बघा का कसं असतं बघा, कुठल्याही मॅथमॅटिकल ॲनालिसिसमध्ये सुरुवात कन्सिडर करून केली जाते की बाबा हे कन्सिडर करा, आणि मग पुढच्या गोष्टी काढल्या जातात. म्हणजे आपण सुरुवातीला काय म्हटलं फक्त की काहीतरी इनिशियल स्पीड होतं मोशनचं, आणि आता ते फायनल झालेलं एवढं, व्हेलॉसिटी वाढत चालली, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मिळाला तिथं. सो त्याच्यावर आपण हा ग्राफ काढला, त्याच्यावर ही जॉमेट्री काढली, ही नावं दिली, आपल्या पद्धतीने केली. सो आपण कन्सिडरेशन्स अशा पद्धतीने फिजिक्समध्ये असतात, हे लक्षात ठेवा. सो आता ग्राफ मिळाला, आपल्याला काही इक्वेशन्स माहीत आहेत. आता बघा आपण आधी ॲक्सेलरेशन घेऊया. चला, सिन्स ॲक्सेलरेशनची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1. सो देअरफॉर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, आता v2 म्हणजे इथं कोण घ्यायचं, फायनल व्हेलॉसिटी. v1 म्हणजे कोण घ्यायचं, इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे काय होणार, v मायनस u अपॉन t2 म्हणजे कोण घ्यायचं, t, आणि t1 म्हणजे कोण घ्यायचं, 0. सो देअरफॉर ए किती मिळालं बघा, v मायनस u अपॉन t. Therefore AT is equal to V minus U. Therefore V is equal to U plus AT. This is first equation of motion. आता ॲक्च्युली बेसिक स्टडी जर तुम्ही बघितले, आपण जे बेसिक लेक्चर्स घेतले होते त्याच्यामध्ये मी हे सॉल्व केलेलं होतं. ते कदाचित दुसऱ्या मेथडने, म्हणजे मेथड हीच आहे पण काही नावं वेगळी झाली असतील, थोडंसं कन्फ्युजन नको.
हे मी तुमच्या बुकप्रमाणे चाललेलो आहे. तेव्हाही आपण असाच ग्राफ बघितलेला आहे, फक्त नोटेशन्स काही थोडीफार इकडे तिकडे बदललेली असतील, पण हे तुमच्या बुकप्रमाणे आहेत, पण समजायला सोपं आहे. सो पहिलं आपण काय केलं, ग्राफ ड्रॉ केला. ग्राफवरनं ॲक्सेलरेशनची डेफिनेशन लिहिली. आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटीचा डिफरन्स अपॉन टाइमचा डिफरन्स म्हणजे ॲक्सेलरेशन. सो लिहिला आपण v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1 आणि ह्या व्हॅल्यू ह्या ग्राफप्रमाणे पुट केल्या. v2च्या ऐवजी v घेतलं फायनल व्हेलॉसिटी, v1च्या ऐवजी u घेतलं इनिशियल व्हेलॉसिटी, t2च्या ऐवजी t, t1च्या ऐवजी 0. सो आपल्याला इक्वेशन मिळालं v इज इक्वल टू u प्लस at. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 1 ऑर इक्वेशन ऑफ द मोशन वी कॅन से दॅट. ह्या ग्राफवरनं चाललेलं आहे सगळं, बरोबर. आता मला सांगा, मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला की मला जर याचं डिस्प्लेसमेंट काढायचं असेल, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, व्हेलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन. सो व्हेलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन. सो व्हेलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे जो काही हा शेडेड रिजन आहे त्याचा एरिया फाइंड करायचा, म्हणजे आपल्याला काय मिळणार, डिस्प्लेसमेंट मिळणार. ओके, सो मी लिहितो डिस्प्लेसमेंट S is equal to area of motion, sorry, area of shaded region म्हणतो मी, एरिया ऑफ शेडेड रिजन, बरोबर ना. म्हणजेच काय, S इज इक्वल टू एरिया ऑफ, कुणाचा एरिया असणार, OABCD. चेक करा डायग्राममध्ये, सगळाच एरिया काढायला लागेल ना. मग ह्या दोन आहेत, एक कोण आहे, ट्रायंगल ABC आहे, आणि कोण आहे, रेक्टँग्युलर OACD आहे, बरोबर ना. दोघांची एरिया आपण घेऊया. सो S इज इक्वल टू, आता ट्रायंगलचा एरिया कसा असतो, 1/2 AC इंटू BC प्लस रेक्टँगलचा एरिया काय, OD इंटू CD. चला बघा, इथपर्यंत समजलं का, लिहून घ्या व्यवस्थित. मी वरचं रब करतो आता, किंवा इथं लिहितो मी आता, ही रब करतो एवढंच. हे समजलं का बघा. सो देअर फोर S इज इक्वल टू 1/2. आता AC बघा कुठं आहे, AC. सो AC म्हणजे काय, T आहे ना, इंटू BC काय आहे बघा, BC म्हणजे काय, V मायनस U आहे. चालेल का बघा. प्लस OD म्हणजे काय, सो OD म्हणजे पुन्हा T आहे, आणि CD म्हणजे काय, तर CD म्हणजे U आहे, म्हणजे UT झालं ना हे. चालेल. आता बघा इथं या, इथं या, याच्यावरून मी T ची व्हॅल्यू किती घेऊ शकतो बघा, इक्वेशन 1 वरनं, सिन्स T इज इक्वल टू, मी याच्यावरून V मायनस U अपॉन A पुट करू शकतो. बघा, T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A पुट करू शकतो मी. सो T ची व्हॅल्यू इथं आहे आपल्याकडं, किंवा हे V मायनस U, देअरफॉर V मायनस U बद्दल आपण AT पुट करूया. चालेल का बघा, इक्वेशन 1 वरनं घेतो. देअरफॉर यस काय मिळणार सांगा, 1/2 T इंटू AT प्लस UT. देअरफॉर यस इज इक्वल टू, असंच लिहूया आपण, UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. सो दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. चला व्यवस्थित लिहून घ्या, दोन्ही इक्वेशन समजली का बघा. सो पहिलं इक्वेशन बघा, दुसरं इक्वेशन बघा, दोन्हीमध्ये कशा पद्धतीनं फरक दाखवलेला आहे हे व्यवस्थित समजून घ्या. चला, सो S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. दिस इज द सेकंड इक्वेशन ऑफ द मोशन. चला हे लिहून घ्या सगळ्यांनी. चला लिहिलं असेल हे. सो 2 इक्वेशन झाली बघा आपली. आता तिसरं बघूया. ओके, सो आता तिसऱ्या इक्वेशनसाठी पण पुन्हा काय करायचं, डिस्प्लेसमेंटच कन्सिडर करायचं. आत्ताच आपण डिस्प्लेसमेंट कसं कन्सिडर केलं, जो काही एरिया होता तो एरिया फाइंड केला आणि S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर काढलं. सो आपल्याला दुसरं इक्वेशन मिळालं. ओके बघा, V इज इक्वल टू U प्लस AT
एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT². झाली का ही दोन इक्वेशन्स. आता तिसऱ्या इक्वेशनला आपण अजून असं लिहू शकतो, लेट एस इज इक्वल टू, एस म्हणजे काय, पुन्हा डिस्प्लेसमेंटच मी घेतलं बघा. आता ही आपली मोशन जी आहे ती कशी आहे, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे. याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी आपली वाढत चालली आहे ना, व्हेलॉसिटी इज इन्क्रीजिंग इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, अशीच मोशन आहे ना ही आपली. का तर ॲक्सेलरेशन कसं आहे या केसमध्ये, कॉन्स्टंट आहे. सो व्हेलॉसिटी आपली काय होत चाललेली आहे, इन्क्रीज होत चाललेली आहे. ओके, होते का, वेट, येस. सो व्हेलॉसिटी इज इन्क्रीज किंवा व्हेलॉसिटी वाढत चाललेली आहे असं आपण म्हणतो. आता बघा, ही व्हेलॉसिटी वाढत चालली आहे म्हणजे ही कसली व्हेलॉसिटी, दिस इज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. कारण ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे, डेफिनेशन आपण बघितलेली आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो जी काही व्हेलॉसिटी वाढत चाललेली ती कसली व्हेलॉसिटी आहे म्हणून आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय, व्हेलॉसिटी इंटू टाइम असतं ना. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम लिहू मी, चालेल. व्हेलॉसिटी इज इक्वल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो एस इज इक्वल टू व्ही ॲव्हरेज इंटू टाइम लिहू शकतो आपण, चालेल. आता ॲव्हरेज म्हणजे काय, आपल्याकडे दोन व्हेलॉसिटीज आहेत, ही पहिली व्हेलॉसिटी आहे, ही दुसरी व्हेलॉसिटी आहे. ह्या दोघांचा ॲव्हरेज काढायचं म्हणजे काय करायचं, तर दोघांची ॲडिशन करायची अपॉन 2 करायचं. दोघांचं ॲव्हरेज काढलं, कुणाकुणाचं, इनिशियल व्हेलॉसिटीज आणि फायनल व्हेलॉसिटी. सो दोघांची ॲडिशन लिहिली, डिवायडेड बाय 2 केलं ॲव्हरेज, आणि इंटू टाइम आहे तसाच घेतला. आता बघा, ह्या इक्वेशन 1 वरनं आपण v मायनस यू इज इक्वल टू 80 लिहू शकतो आणि t इज इक्वल टू v मायनस यू अपॉन a लिहू शकतो, चालेल का. बघा, फ्रॉम इक्वेशन 1 म्हणूया. सो t ची व्हॅल्यू मी काय काढली इक्वेशन 1 वरनं, v मायनस यू अपॉन a काढली, चालेल. सो ही व्हॅल्यू पुट करा. सो s इज इक्वल टू हे काय आपलं v प्लस यू अपॉन 2, आणि ह्या t बद्दल पुट करूया आपण v मायनस यू अपॉन a. बघा बरोबर आहे का, चालेल. सो हेच मी असं लिहू. सो s इज इक्वल टू v प्लस यू आणि v मायनस यू म्हणजेच काय, v² मायनस u², आणि अपॉन हे काय, ट्वाइस a, चालेल. सो देअरफॉर इथं लिहितो मी, हे ट्वाइस as लिहितो लेफ्ट साईडला, चालेल का. बघा, हा ट्वाइस a मी काय करतो, इकडं घेतो. सो v² मायनस u². सो देअरफॉर v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस as. इक्वेशन नंबर 3, and this is third इक्वेशन ऑफ मोशन किंवा तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन, v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस as. बघा समजली का तिन्ही इक्वेशन्स, व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन्स. हे मी बेसिकमध्ये पण सांगितलं होतं, सेम अशाच पद्धतीनं सांगितलं होतं, आणि आता हे ॲज पर सिलेबससुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. सो ही तिन्ही इक्वेशन्स व्यवस्थित ॲज अ नोट्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. बघा समजलं का, ओके. सो आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं बघा, मी थोडक्यात रिवाइज करतो. सगळ्यात महत्त्वाचं ॲक्सेलरेशनची डेफिनेशन. सो व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन, सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ॲक्सेलरेशन. मी म्हणलं होतं की डेफिनेटली एक्झाम्पल, आजचं लेक्चर समजणार 3 स्टेपमध्ये आपण लेक्चर बघितलं. पहिली ॲक्सेलरेशनची बेसिक डेफिनेशन, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याचं SI युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, डायमेन्शन्स लेंथ 1, मास 0, टाइम -2, हे बेसिक बघितलं सुरुवातीला. नंतर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनच्या डेफिनेशन्स बघितल्या, पहिला पार्ट. दुसरा पार्ट आपण बघितला ग्राफिकल स्टडी ऑफ द मोशन, की ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी आणि टाइममधले ग्राफ बघितले, 4 ग्राफ बघितले. ओके, पहिला कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं ग्राफ बघितला, नंतर व्हेलॉसिटी इन्क्रीज आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, नंतर व्हेलॉसिटी डिक्रीज आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल तर ग्राफ काय असेल. सो दुसऱ्या पार्टमध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं, बरोबर. तिसरा पार्ट जो बघितला आपण तो बघितला कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ द मोशन. सो आपल्याकडे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स असतात ज्यांना की इक्वेशन्स ऑफ द मोशन सुद्धा म्हटलं जातं, आणि ही 3 इक्वेशन्स बऱ्याच ठिकाणी आपल्याला येतात, की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला यू कन्सिडर केला. सो यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही कन्सिडर केला फायनल व्हेलॉसिटी, आणि आपण एक ग्राफ ड्रॉ केला. ॲक्सेलरेशन कसं आहे या केसमध्ये, कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्हेलॉसिटी लिनियरली
टाईम इक्वल इंटर ऑफ टाईममध्ये वाढत चाललेली आहे. सो आपण पहिल्यांदा ग्राफ ड्रॉ केला, ग्राफवरनं जॉमेट्री कन्सिडर केली, जॉमेट्रीमध्ये आपल्याला एक ट्रँगल मिळाला, आपल्याला एक स्क्वेअर मिळाला किंवा हे रेक्टँग्युलर मिळाला. ओके, मग आपण शेडेड पोर्शन केला. शेडेड पोर्शनचा अर्थ असतो एरिया फाइंड करणं, आणि एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं, का तर व्हेलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन केलं की डिस्प्लेसमेंट मिळतं. इथं पण आहे बघा, व्हेलॉसिटी आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन म्हणजे डिस्प्लेसमेंट. सो कुठल्याही ग्राफमध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर मल्टिप्लाय केला तर हा शेडेड पोर्शन आपल्याला मिळतो. सो शेडेड पोर्शनलाच आपण नाव काय दिलं, एरिया म्हटलं किंवा त्यालाच डिस्प्लेसमेंट असं म्हटलं, आणि त्याच्यावरनं मग 3 इक्वेशन्स आपण तिन्ही पद्धतीने डिफाईन केली. सो पहिलं इक्वेशन आपल्याला काय मिळालं, v इज इक्वल टू u प्लस AT. दुसरं इक्वेशन आपल्याला काय मिळालं, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT². आणि तिसरं इक्वेशन आपल्याला काय मिळालं, v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाईस a. सो दीज आर द इक्वेशन्स ऑफ द मोशन. लक्षात आलं. अजूनही आपला तसा सुरुवातीचाच पार्ट सुरू आहे आपला, अजून आपण 2 डायमेन्शनलकडे गेलेलो नाही आहे. आपण हा पूर्ण 1 डायमेन्शनलचा पार्ट संपवायचा आणि याच्यावरचे मग MCQs पुढे डिस्कस करायचे आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्या, आणि प्रत्येक लेक्चर हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जेवढं सोपं करून तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. यातनं पण जर काही तुमच्या काही शंका असतील तर तशा शंका त्या लेक्चरच्या वेळेस नोट्स काढत असताना लिहून ठेवत चला, आणि मग त्या मला पर्सनल व्हॉट्सअपला किंवा डाऊट सेशनच्या वेळेस विचार चला, आपण त्याच्यावरती पुन्हा डिस्कशन करूया. लक्षात आलं का बघा. सो पुन्हा एकदा हे आजचं लेक्चर मोशन इन प्लेनमधलं. सो इट डिपेंड्स अपॉन द ॲक्सेलरेशन, ग्राफिकल मोशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ, आणि सगळ्यात महत्त्वाची ही 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. ओके, आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आपण पुढच्या लेक्चरला याच्या पुढचा पॉईंट घेऊन भेटूया. तोपर्यंत या दोन्ही लेक्चरचा व्यवस्थित अभ्यास करा, कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवण्यासाठी याची मदत होणार आहे. म्हणजे म्हणलं होतं का मी, थेरॉटिकल आधी जर तुमचं क्लिअर असेल तर मग MCQs किंवा CETs, अगदी JEE मेन किंवा नीटचे क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करायला किमान आपल्याला थिंकिंग पॉवर आपली वाढते. किमान आपण विचार करू शकतो की हे कसं आहे किंवा हे कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आधी बोर्डचा स्टडी आहे किंवा जो काही थेरीचा स्टडी आहे तो परफेक्ट झाला पाहिजे, तर पुढच्या गोष्टी मग हळूहळू क्लिअर होत जातात. ओके, सो थांबूया आपण आज इथंच. सो अभ्यास करत राहा, आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.